रंगे रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धारिसी अभिलाष जाणे नभे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जनी महायोग पीठे तटे भीमराथा वरम पुंडरीकाय धातुन मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार 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 बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयति जगति माया यस्य काया धवस्ते वचन रचन मेकं
केवलञ्च कलया ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजात्स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावेरू। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदू भूमे सुखं वर्धितोऽहं। महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते। जिजाऊ माऊली तुला वंदना आहे, जिजा माऊली तुला वंदना आहे। तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, दिशा मुक्तदाही। छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा, तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा, मुजरा मानाचा। विठ्ठल 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 रंगे रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे। शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष जाणे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान परमात्म्याची अगाध सत्ता, सच्चिदानंद गणाची निर्विकल्प समाधी भाषा आणि या समाधी भाषेतून संत माला रत्नांच्या रसेंद्रियावरची वाग्देवी विराजमान झाली, तिला स्मरून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे संत रत्न तयार झालेत त्यापैकीच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू, अखिल विश्वाला ज्यांनी सुशोभित केलं, ज्या वेळेला या महाराष्ट्राच्या मातीची अवस्था, या हिंदुस्थानची अवस्था अगदी दयनीय झाली, थोडा स्ट्रगल द्या आणि रिटर्न बेस द्या। विठ्ठल विठ्ठल मोकळा आवाज यावा बस। कीर्तनकार म्हणून मुळीच आवाज देऊ नका, एक तुमची लहान बहीण म्हणून आवाज द्या, म्हणजे उद्या आवाज नाही आला तर ह्या महिला म्हणतील काय तुमच्या बहिणीनं कीर्तन केलं, आवाजच आला नाही। विठ्ठल विठ्ठल हो। तर पंचमवेद निर्माते उभं जीवन ज्यांनी या समाजाच्या हितासाठी समर्पित केलं, पण या समाजानं काय दिलं, गाढवावरनं धिंड काढली, अंगावर उकळतं पाणी फेकावं तरी सुद्धा ज्यांनी आपलं कार्य सोडलं नाही। काय अवस्था झाली माझ्या तुकोबारायांच्या जीवनाची बघा।
धर्मपतनाला जाऊ लागला, मोगलशाही दाटली, मंदिराची कळसा कापल्या जाऊ लागली, आई बहिणींच्या अब्रूची लप्तर वेशीला टांगल्या जाऊ लागली, धर्मपतनाला जाऊ लागला, धर्म त्राही त्राही करू लागला. त्याच वेळेला पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आपला अंश जन्माला घालावा वाटला. विटेवरनं खाली वाकून पाहिलं, मुकुटातनं एक मणी गळाला. तो तसाच दक्षिण वाहिनीनं देहू गावामध्ये इंद्राणीच्या काठाला जाऊन पडला. भगवान तुकोबारायांचा उतार झाला. इंद्राणीचं तीर्थ पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, 4092 अभंगाची निर्मिती वंदनीय महाराजांनी केली. एका एका शब्दात, एका एका त्या शब्द तुकोबारायांचे शब्द नव्हते, तर स्वतः त्या मुखातून साक्षात सरस्वती माता पांडुरंग परमात्मा मधून घेत होते. आणि असे शब्दरत्न अनमोल एका एका शब्दामध्ये आमच्या साधकांना पंढरीश पांडुरंग परमात्म्याची अनुभूती आली. आणि तेच अनमोल शब्दरत्न आज आपल्या समोर सेवेकरिता उपस्थित करविले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये महाराजांनी सुंदर असा उपदेश केला या मानवी जीवाला. रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुलला सी पतंगे. बघा तुकोबाराय म्हटले, रंगायचं असेल तर तुम्ही त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा, बाकीचे रंग फेल आहेत ते आपण पुढे बघूच. पुढे महाराज म्हटले, शरीर जायाचे ठेवणे, धरीसी अभिलाष जने. ज्या देहाचं ममत्व आम्हाला निर्माण झालं, तुकोबाराय म्हटले शरीर जायाचे ठेवणे, धरीसी अभिलाष जने, पण त्याचा आम्हाला अभिलाष निर्माण झाला. पुढे महाराजांनी सांगितलं की नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. हे क्षणभंगूर आहे आणि हे सर्व क्षणभंगूर असल्या कारणानं अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. आणि म्हणून त्या श्रीहरी पंढरीश पांडुरंग परमात्म्याची संगती, त्यांची शरणांगती स्वीकारा, असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न. विठ्ठल या ठिकाणी निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी आपणा सर्वांना माहिती असलं की कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे, तरी सांगणं हे वक्त्याचं पहिलं कर्तव्य ठरतं. याच अनुषंगाने आज या श्री क्षेत्र शिरसगाव नगरीमध्ये समर्थ सद्गुरू स्वानंद सुखनिवास श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, श्री क्षेत्र देवगड वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य बंसी महाराज तांबे, श्री क्षेत्र नेवासा श्री हरिभक्तपरायण भास्कर गिरिजी महाराज देवगड यांच्या प्रेरणेनं व श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख बाबाजी यांच्या आशीर्वादाने, तसेच राजेंद्र महाराज आसने, सुभाष महाराज देशमुख, प्रल्हाद माऊली या सर्वांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज या अखंड हरिनाम सप्ताहातील ही 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. ज्यांच्यामुळे ते येण्याचं प्रयोजन झालं, आदरणीय वंदनीय पूजनीय आपल्या गावाचं वैभव बाबाजी. अगदी बाबाजी तुमचे कीर्तन ऐकूनच आम्ही कीर्तनकार झालो. 2011 साली 2008 साली लोहगावमध्ये ढोक बाबांची कथा होती आणि त्या कथेच्या यज्ञामध्ये यज्ञ सोहळा होता अंबऋषी संस्थानच्या महाराजांनी केलेला. आणि तिथे आपलं कीर्तन होतं. वडिलांबरोबर लहान असताना सर्वच परिवार तिथे यायचा त्या कथेच्या श्रवणासाठी, कीर्तनाच्या श्रवणासाठी. आणि त्यावेळेला वडिलांनी सांगितलं होतं असं काहीतरी झालं पाहिजे, बाकी गोष्टी नाही शिकलं तरी चालेल, पण असं काहीतरी तुम्ही शिकावं, असं काहीतरी व्हावं. आणि म्हणून त्या ठिकाणी तिथूनच ही मिळालेली प्रेरणा. या ठिकाणी आज बाबाजींच्या नियोजनामध्ये सुंदर असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, फार सुंदर असं नियोजन आहे. उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज मंडळी, मला नावं परिचित नाही, पूजनीय बाबाजींच्या चरणी दंडवत प्रणाम. त्याचप्रकारे मृदंगाचार्य माऊली आदी करून सर्व टाळकरी मायबाप, गुणीजन
दोन्ही मृदंगाचार्य माऊली, गायनाचार्य माऊली, विनिकरी बाबा असतील, उपस्थित सर्व साधू संत, अगदी सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. साऊंड सिस्टमवाले दादांना सुद्धा दंडवत प्रणाम. सुंदर असं नियोजन आहे, कारण सर्व गुणवान मंडळी आहे. कारण गुणवान आणि कलाकार याच्यामध्ये फरक आहे. कलाकार त्यांना म्हणतात आणि गुणवान त्यांना म्हणतात. कुणाला? बघा, गुणवान त्यांना म्हणतात आणि कलाकार त्यांना म्हणतात. कुणाला? कलाकार त्यांना म्हणावं जे चालू कीर्तन हाणून पाडतात, त्यांना कलाकार म्हणावं. आणि गुणवान त्यांना म्हणावं सातारकरांचं कीर्तन असो, कुरेकर बाबांचं कीर्तन असो, नाही तर 5 वर्षाच्या लेकराचं कीर्तन असो, साथ ती साथच देणार. अशा गुणवानांच्या चरणी पुनश्च दंडवत प्रणाम. आणि आता मात्र तुम्हा सर्व श्रोते माईबापांना दंडवत प्रणाम करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करते. पंढरीश भगवान परमात्मा आणि सद्गुरू महाराज बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रगट करतील ना, तसा हा अभंग इथे मी सोडवण्याचा थोडासा प्रयास करीन. विठाल विठाल विठाला 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 रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जाणे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबरा यांनी एवढा सुंदर उपदेश आम्हाला केला. महाराजांनी सांगितलं, तुम्हाला रंगायचं असेल ना तर तुम्ही त्या श्रीहरीच्या रंगामध्ये रंगा. का रंगायचं आहे? या विश्वातले रंग त्या भगवान परमात्म्यानं निर्माण केले, पण बाकीचे जे रंग आहेत ना ते फिके रंग आहे. बघा तुम्ही, आता हा मंडप आहे ना, हा मंडप जर 1 महिना उन्हामध्ये जर ठेवला तर या मंडपचा रंग फिका होणार आहे. साऊंड सिस्टमवाल्या दादाचा माईक जरी आपण उन्हामध्ये 1 महिना जर ठेवला तर दादा तुमचाही माईक फिका पडणार आहे. तुम्हालाच काय, आमच्यासारख्या एखाद्या महाराजांना जरी उन्हात उभं केलं तरी आमचाही रंग फिका होणार आहे. कुणी उभं राहू द्या, कपडा असू द्यात, काही असू द्या, 1 महिना जर उन्हात उभं राहिलं तर त्याचा रंग फिका होणार आहे. पण 28 युग झालं विठ्ठल उभा आहे, तिड मात्र सुद्धा रंगामध्ये फरक नाही माई बाप हो. आणि तो रंग म्हणजे आमचा सर्वांचं असणारं श्रद्धास्थान पांडुरंग परमात्मा. या जगताची भरण पोषणाची सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे तो भगवान परमात्मा. रंगायचं असेल ना त्याच्या रंगामध्ये रंगा. पण महाराज त्या रंगामध्ये कोण रंगणार? आजकाल माणसं कोणत्याही रंगात रंगायला लागली. कुणी कुणाला मागं खेचण्यात रंगतं, कुणी कुणाला बदनाम करण्यात रंगतं, कुणी कुणाची सोयरीक मोडण्यात रंगतं, कुणी कुणाची बांध कोरण्यात रंगतं. बरोबर ना? मग तुकोबाराय म्हटले ह्या रंगात रंगू नका. या रंगात जर रंगाल तर काही खरं नाही म्हटले. तुम्हाला रंगायचं असेल तर ते परमतत्व, अविनाशी तत्व त्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगा. आणि संत महात्म्यांनी हेच केलं. संत महात्म्यांनी काय केलं महाराज? भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगले. पण कशा प्रकारे रंगले? भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये कसे रंगले बघा संत महात्मे, तर या ठिकाणी सांगून जाईल. काय केलं आमच्या संत महात्म्यांनी? थोडी वेदांताची भाषा आहे बघा. वास्तविक पाहता बाबाजींच्या समोर माझ्यासारख्यानं कीर्तन करणं म्हणजे एका सूर्याला छोट्याशा दिव्यानं प्रकाशाचं महत्त्व सांगण्याजोगं आहे. मला माहिती नाही बाबाजी माझा एवढा मोठा अधिकार आहे की नाही, तर या ठिकाणी थोडी वेदांताची भाषा बोलून जाईल. बघा संत महात्मे कसे रंगले त्या भगवंताच्या रंगामध्ये, किती एकाग्र झाले. पण कशा प्रकारे झाले? तर अवच्छेद्य आणि अवच्छिन्न. अवच्छिन्न म्हणजे हृदयात बसलेला आत्मा आणि अवच्छेद्य म्हणजे चराचरातला परमात्मा. अवच्छिन्न आणि अवच्छेद्य याचं ऐक्य आमच्या संत महात्म्यांनी साधलं. अर्थात आत्मा आणि परमात्म्याचं तत्व त्यांनी जाणलं. पण ते कशा प्रकारे जाणलं? मध्ये जे आडवे येणारे जे अवच्छेदक होते ना, त्या अवच्छेदकाचा नाश नामचिंतनाच्या जोरावर केला. तर ते मधले अवच्छेदक कोणते होते? तर त्याचं वर्णन मुक्ताबाई महाराजांनी केलं. आशा तृष्णा मनसा कल्पनेने. स्ट्रबल द्या ना दादा, मोकळा आवाज द्या. आशा तृष्णा मनसा कल्पनेने घात केला या चौघी जणीने. वासनानंद चावटोनी धरिते गालाला. बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला.
जाते ग माहेराला बाई बाई जाते माहेराला बाई बाई जाते ग 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 माहेराला. माहेर कोणतं? मध्ये एक गाव लागलं आम्हाला नाही का, शिरसगाव होतं ना, शिरसगाव, अजून गिडेगाव, नेवासा, सलबतपूर, हे माहेर नव्हे तर कोणतं माहेर, तर मूळ स्वरूपाला जायचं आहे आम्हाला. आम्ही आलो कुठून? माणसं म्हणतात आलो आईच्या उदरातून. जायचं कुठे? स्मशानामध्ये. झालं आमचं. हो, आलो कुठून जायचं कुठे? तर मुक्ताबाई महाराजांनी बघा आपला अवच्छेदकांचा विषय सुरू होता. मधले जे अवच्छेदक आहेत त्या अवच्छेदकांचा नाश कसा केला बघा. कोणते कोणते अवच्छेदक झाले? आशा तृष्णा मनसा कल्पनेने घात केला याच घिजनीने वासनानंद चावटोनी धरिते गालाला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला. हे झाले अवच्छेदक. पण अजून 3 अवच्छेदक सांगितले. तर बघा, माझे मुळाचे 3 सासरे 2 वाईट 1 आहेत खरे परी मानित नाही मी त्याला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला. 3 अवच्छेदक, 3 सासरे, 2 वाईट 1 आहे चांगले. मग 2 वाईट म्हणजे चुलत सासरा आणि मावस सासरा अति वाईट आणि सख्खा सासरा म्हणजे चांगला. बरोबर ना महिला मंडळ? का चुकलं? बोलत चला, सांगत चला, नाही का? आम्ही चुकलो तर तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ना. तर 2 वाईट 1 आहेत खरे. तर चुलत सासरा आणि मावस सासरा, सख्खा सासरा हे सासरे नव्हे तर कोणते 3 सासरे? तमागुण आणि रजगुण हे वाईट आहे आणि सत्वगुण हा चांगला आहे. अर्थात जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, पण ते सत्यच आम्हाला पटत नाही. कारण बघा, खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं माई बापू. हो, विठाल विठाल हो. मग आमच्या संत महात्म्यांनी अवच्छेद्य अवच्छिन्न आत्मा आणि परमात्मा ह्याचं ऐक्य साधलं आणि त्या भगवान परमात्म्याच्या गुणगाणामध्ये, त्याच्या नामचिंतनामध्ये एवढे रंगले की बस आता देव माझा मी देवाचा. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी विठ्ठल सर्वांगी तुका विठ्ठल सर्वांगी रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी विठ्ठल सर्वांगी तुका विठ्ठल सर्वांगी रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी 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 तुका विठ्ठल सर्वांगी. तुकोबरायांचं रोम रोम विठ्ठलाचं चिंतन करत होतो. काय चिंतन असेल महाराज? तुका रंगला विठ्ठल सर्वांगी. तर इतकं भजन होतं तुकोबरायांच्या जीवनामध्ये की तुकोबरायांचं रोम रोम भगवान परमात्म्याचं, त्या रोमारोमातून भगवान परमात्म्याच्या नामाचा ध्वनी येत होता. काय येत होता? तर अंतकरणामध्ये अखंड त्या भगवान परमात्म्याचं चिंतन सुरू होतं. पण चिंतन करत असताना देवाकडे काहीच मागितलं नाही. कारण भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना देवाकडे कधीच काही मागायचं नाही. आपलं कसं आहे, भक्ती आहे मुठभर आणि मागणं आहे पोटभर. कितीही दिलं देवानं तरी आपलं पोट भरत नाही. कारण बघा, तुकोबरायांकडे भगवान परमात्मा गेले, तुकोबा काहीतरी मागा. तुकोबरायांनी म्हणावं, देवा हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा करिया तिमिरांचा नाश, उदय होनी प्रकाश करी वास हृदयी. नामदेव महाराजांकडे गेले. नामदेव महाराज म्हणले, देवा
मला माहिती आहे उपाधी रूपी चॉकलेट देऊन दूर करणारा तो भगवान परमात्मा काही लागत नाही म्हटले मला. तू चतुरांचा शिरोमणी आहेस ना, काही नको म्हटले मला. हेचे देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संगा हरिदासांचा. हे मागणं आमच्या संत महात्म्यांचं. आपलं मागणं, आपण 1 तासभर जर पूजा केली ना सकाळी, तर 1 तासभराच्या पूजेमध्ये आम्हाला असं वाटतं आम्ही देव विकतच घेतला. तेवढ्या 1 तासभर पूजेमध्ये आपलं मागणं काय? सुख संपत्ती घर आवे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तनका. ओम जय जगदीश हरे. जगदीशा तुझा जय जयकार करतो, पण सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तनका. वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. हे माणसाचं मागणं. पण संतांनी काहीच नाही मागितलं, कारण संत महात्म्यांचा विश्वास होता हो. आणि जो देवाचा भक्त आहे महाराज, तो देवाकडे काहीच मागत नाही. बस आता लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. याला भक्त म्हणतात. नाही तर देवा आता पुढं कसं होईल, आता काय होईल. मूर्तिमंत उदाहरण, बाबाजींनी एवढ्या मोठ्या संस्थांवर तुलसीपत्र ठेवलं. उभं आयुष्य ज्या संस्थांसाठी हडाचं कड रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला, पण काही क्षणार्धामध्ये तुलसीपत्र ठेवलं. श्रोते सज्जन हो, एका कपाटाची चावी आपण कुणाकडे देऊ शकत नाही. घरामध्ये एक कपाट असेल ना, तर त्याची चावी आपण कुठेही गेलो तर आपलं अर्ध लक्ष कपाटाकडे असतं. कपाटातलं सोनं कुठे जाईल का. आपण 10-15-20 हजाराचं जर कपाट घेतलं तर माणसं म्हणतात माझं कपाट आहे, माझ्या कपाटात काय आहे. पण उभं जीवन ज्या संस्थांसाठी दिलं, उभं जीवन ज्या संस्थांना समर्पित केलं, हाडाचं काडं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस एक केला. काय कार्यक्रम असायचे बाबाजींचे आमच्या परिसरामध्ये. महाराज कधी वेळ भेटत असेल, कधी आराम असेल, कधी काय असेल, पण एका क्षणार्धामध्ये प्रपंच, त्या जसं की तुकोबरांनी प्रपंचावर तुलसीपत्र ठेवलं, त्याच प्रकारे बाबाजींनी सुद्धा एवढ्या मोठ्या संस्थांना त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा संस्थान असताना त्याच्यावर तुलसीपत्र ठेवलं. क्षणार्धात त्या ठिकाणी स्वतःहून राजीनामा दिला आणि हात जोडले. ज्ञानोबराया बस आता माझी सेवा पूर्ण झाली. आणि तिथून बाबाजींनी निघाले. आता सर्वांना माहिती आहे काय इतिहास घडला म्हणून. आम्हा माता माऊली बघा, नारी शक्ती खूप महान आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये स्त्री पुरुष हा भेदभाव आहे महाराज. तर मग तो कोणता परमार्थी आहे. वास्तविक पाहता सर्वांच्या हृदयामध्ये एकच आत्मा बसलेला आहे. असं कधी म्हटलं जातं का स्त्रीच्या अंतकरणात जर भगवान परमात्म्याचाच अंश आहे, पुरुषांच्याही अंतकरणात आहेच, तर असं कधी म्हटलं जातं का स्त्रीला आत्मी आणि पुरुषाला आत्मा असं म्हणतो का. आपण काय म्हणतो, आत्माच म्हणतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तो एवढा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह झाला. समाजामध्ये संत महात्म्यांना कलंकित करणारा असा एक वर्ग आहे राक्षसी प्रवृत्तीचा. बघा, त्रेतायुगामध्ये राक्षस होती, द्वापार युगामध्ये राक्षस होती, आणि त्यांचाच काही उरलेला अंश आता आम्हासारख्या सर्व साधू संतांना त्या ठिकाणी प्रताडित करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही विचार करा, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कुठला रोल होता हो. काहीच नव्हता. फक्त एक बाईक, त्यांची एक मोटरसायकल, आणि तीही त्यांनी विकलेली होती. पण त्याच्यावरनं त्यांना एवढा प्रताडित केलं की 9 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं महाराज. पण हिरा ठेविता इरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. महाराज ओरिजिनल हिरे असतात ना, मागं हटत नाही. कोणी निंदा कोणी बंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. सांगून जाईल श्रोते सज्जन हो, अरे नाही धर्म कार्य करता आलं तरी चालेल, पण धर्म कार्य करणाऱ्याला विरोध कधी करू नका, नरक सुद्धा स्वीकारणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, आपल्या संत महात्म्यांना जपा. आज जर या साधू संतांना जर असं प्रताडित केल्या गेलं, अरे ज्यांनी धर्माची धुरा आज खांद्यावर घेतली, सर्व
जीवन धर्मासाठी समर्पित केलं, अशा संत महात्म्यांना जर या ठिकाणी असं बदनाम केल्या जात असेल तर त्या ठिकाणी पुढच्या पिढीनं कुणाचा आदर्श घ्यावा, पुढे या धर्माची धुरा कोण सांभाळणार आहे? अशा थोर महात्म्यांना जर त्या ठिकाणी कलंकित केलं गेलं तर आमच्यासारख्या युवक युवती ज्या वेळेला या अध्यात्मामध्ये येत असेल, सर्वस्व समर्पित करत असेल, तर त्यावेळेला अशा महात्म्यांची उदाहरणं पाहिली तर यांची पाऊलं पुढं नाही तर 4 पाऊलं मागं पडतील श्रोते सज्जन हो. आणि म्हणून आपली संस्कृती जपा. अरे विधर्मी लोकांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांच्या धर्मगुरूंकडून असंख्य असे गुन्हे होतात, तरी सुद्धा तिथे कुणी त्यांचा एकही व्हिडिओ यूट्यूबला येत नाही, त्यांचं एकही कुठलीही क्लिप असो, फोटो असो सोशल मीडियाला येत नाही. आमच्या संत महात्म्यांचा एखादा फोटो असेल, एखाद्या माय माऊलीनं दर्शन घेताना जरी फोटो काढला तर आमच्या मनामध्ये पाप निर्माण होतं. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. समाजामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे श्रोते सज्जन हो. बघा, आज आपल्या धर्माला कलंकित करणारे बाहेरची लोक नाही आहे, बाहेरच्या लोकांची टाप नाही आहे, पण आपल्याच इथे जास्त शिकलेल्या नालायक औलादी आपल्या धर्माला विरोध करतात. देव आहे का? देवाचा साक्षात्कार आहे का? कुठे आहे तुमचा देव? अरे ज्याला वाटत असेल देव नाही आहे, ज्याला वाटत असेल देवाचा साक्षात्कार नाही आहे, त्यानं आज सुद्धा देहू गावामध्ये यावं, त्यानं आज सुद्धा श्री क्षेत्र आमच्या पैठणला यावं, दक्षिण काशीला. बघा, तेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कावड येत होती. 36 वर्ष पंढरीनाथानं त्या ठिकाणी माझ्या नात्रा यांच्या घरी पाणी भरलं. महाराज कावडीनं पाणी भरलं, 36 वर्ष पाणी भरलं. आणि आजही देवाला पाणी भरावं लागतं. हजारो घागरी त्या रांजणामध्ये पडतात. आज सुद्धा आतल्या नाथाजवळ त्या वाड्यामध्ये नाथ महाराजांच्या जिथे भगवान परमात्म्यानं पाणी भरलं, आज सुद्धा ती रांजणं आहेत. त्याला कुठलाही पर्क्युलेशन नाही आहे. सायंटिस्ट आले, चेकअप केलं, पण त्याला कुठेच पाण्याला पाझर नाही आहे. त्या पाण्याला, त्या रांजणाला लोकांचा नवस असतो, नाथराया माझी मनोकामना जर पूर्ण झाली तर या रांजणामध्ये मी 100 घागरी पाणी भरल, या रांजणामध्ये मी 1000 घागरी पाणी भरल. यथाशक्ती ज्याची जशी ताकद आहे तशी. कोणी 11 घागरी, कोणी एखादी घागर, अशा हजारो घागरी रांजणामध्ये पडतात, तरी सुद्धा ती रांजणं भरत नाही श्रोते सज्जन हो. पण आज सुद्धा पंचमीच्या दिवशी माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कावड आली आणि कावडीतला एक गडवा त्या रांजणामध्ये पडला की 10च्या मोटरी पाणी उचंबळतं आणि तो लोंढा गोदा पात्रामध्ये जातो. ह्याच्यापेक्षा अजून कोणता साक्षात्कार आम्हाला पाहिजे? बरं नाही वाटलं तुम्हाला? बघा, कथा कीर्तनात भजनात या जन्मात बघा, करणे ते हेची करा, जयामध्ये नारायण. माझ्या बोलण्याला तुम्ही टाळी वाजावी ह्याची मी अपेक्षित नाही, पण माझ्या संतांच्या वाङ्मयासाठी आम्ही नक्कीच टाळी वाजवली पाहिजे. करणे ती हेची करा, जयामध्ये नारायण. देवाने एवढे सुंदर हात दिले, भजनात कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. देवाचा एकदा दोनदा तीनदा या जन्मात भरपूर वेळा समजून सांगणार, टाळी वाजव, नामचिंतन कर. पण या जन्मात जर टाळी वाजवली नाही, मग पुढे मात्र देव काय करतो? बाजारात काय, गल्लीत काय, नाक्यावर काय, वाजव टाळ्या. मग कुठेच कीर्तनात सुद्धा टाळ्या वाजायला लावतो मग. म्हणून त्या ठिकाणी या जन्मात भजनात कीर्तनात आम्ही टाळी वाजवली पाहिजे. मुखी नाम हाती टाळी. मुखामध्ये नाम असावं आणि त्या भगवान परमात्म्याची टाळी वाजवावी. कारण जी पोळी खाता ना ती त्याच्यामुळे खातो आपण. ज्याची खावी भाकरी त्याची नीट करावी चाकरी.
काय आहे आपलं? काहीच नाही महाराज आपलं. कारण नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगुर, काही नाही आहे आपलं, सर्व त्या भगवान परमात्म्याचे. आणि किती दिलं महाराज त्यानं? इतकं दिलं. विचार करा, यदा आदित्यगतम तेजो जगद भासयते खिलम यत् चंद्रमसी यच्चाग्नोत तेजो विद्धि मामकम. सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, एवढा रात्रंदिवस प्रकाश दिला. विचार करा, तुम्ही 10 दिवस जर लाईट बिल भरलं नाही तर लाईनमन येऊन त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन बंद करतात. का? तर लाईट बिल भरलं नाही म्हणून. ज्या सूर्यनारायणानं आम्हाला एवढा प्रकाश दिला, त्याच्या मोबदल्यामध्ये काय दिलं हो आम्ही त्या सूर्यनारायणाला? उद्या जर सूर्यनारायण येऊन दारात येऊन जर उभे राहिले, माझा कर भर, माझा टॅक्स भर, काय भरणार आहे तुम्ही? नदी माय माऊली, जल देवतेने एवढा जल दिलं आम्हाला, त्याच्या मोबदल्यात आम्ही काय दिलं? वायू देवतेच्या बाबतीत जर विचार केला तर कोरोनाच्या कालावधीमध्ये लोकांनी लाखो रुपयाचा ऑक्सिजन विकत घेतला. उद्या जर वायू देवता दारात येऊन उभं राहिले, जन्मापासून आतापर्यंत आम्हाला एवढा अनलिमिटेड त्या ठिकाणी ऑक्सिजन दिला, त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही काय दिलं त्या देवाला? काय आहे तुमच्याकडे देण्यासारखं? अहंकार. आणि तो तर देवाला चालत नाही. संपत्ती ना, तुम्हारी धन दौलत चाहिए ना तुम्हारा कपड़ा न लत्ता. भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान. भाव नहीं तो कुछ भी नहीं है, भाव नहीं तो कुछ भी नहीं है. भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान. भाव के भूखे हैं भगवान. भाव नहीं तो कुछ भी नहीं है. देवाला फक्त शुद्ध भाव पाहिजे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. काही लागत नाही महाराज देवाला, फक्त शुद्ध भाव पाहिजे. आणि मुक्ताबाई महाराज सांगतात, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. काही लागत नाही देवाला, फक्त भाव शुद्ध पाहिजे. काय म्हणतील महाराज? भाव शुद्ध करावा, गळ्यात माळा घालावा. या जन्मातच जर माळा घातल्या तर खायचं प्यायचं कधी? बरं, खाण्यामध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये माणसाचं खाद्य माणसं खातात आणि कुत्र्याचं खाद्य कुत्रे खातात. तुमच्या लक्षात आलं का? माणूस माणसाचं खाद्य खातं आणि कुत्रं माणसाचंही खातं आणि कुत्र्याचंही खातं. समझने वाले को इशारा काफी होता है. 136 प्रकारचे ड्रायफ्रुट्स असताना आम्ही हे खावं ते खावं, काय खावं काय प्यावं. ह्याच्यासाठी जीवनामध्ये सत्संगती महत्वाची आहे. तर बघा, चांगलं खावं, चांगलं राहावं. काही काही म्हणतात या जन्मात जर माळा घातल्या तर खायचं प्यायचं कधी? खाण्यावर इतका जोर आहे लोकांचा. बघा, खाने से क्या होता है? शरीर को खुराक मिलता है. लेकिन बघा, भोजन से शरीर को खुराक मिलता है, लेकिन भजन से दिमाग को अच्छा खुराक मिलता है. म्हणून भजन केलं पाहिजे जीवनात. तर बघा, काही म्हणतात या जन्मात माळा घातल्या, बघा खायचं असेल, बघा याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. जर खायचंच असेल तर खाण्यासाठी स्पेशल जन्म दिला देवानं. कुणाचा? शेळीचा. शेळीला दिवसभर शेतात चरून येऊ द्या आणि संध्याकाळी आल्यानंतर तिच्यासमोर हिरवा चाऱ्याची पेंडी फेकली ना महाराज, तर ती तिथं सुद्धा खातच राहते. तिला म्हणतात शेळी. किती खातात महाराज? शेळीची प्रवृत्ती
एवढं खाल्लं महाराज, पण देवाचं सुद्धा पुरलं नाही. चांगली चांगली संस्थानं पुरली नाही महाराज या लोकांना. पण लक्षात ठेवा, देवाचं खाल्लेलं कधी पचत नाही. तर एवढं खाल्लं, शेवटी काय आहे खाऊन तर खायचंच असेल तर खाण्यासाठी स्पेशल जन्म आहे शेळीचा. काय म्हणतील महाराज, ठीक आहे खाण्याचं झालं, बाकीचं प्रपंचाचं ओझं कधी पाहायचं. जर आम्ही अध्यात्माच्याच मार्गावर चाललो, संत महात्मे मार्ग दावूनी गेलंय आधी, दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. म्हटले जर याच मार्गाने चालत राहिलो तर आम्ही प्रपंचाचं ओझं कधी व्हायचं. या जन्मात जर फक्त प्रपंचाचंच ओझं वाहत राहिलात तर नाथ महाराज सांगतात, मग कैची वेणी फणी सदा पाठीवरी गुणी, घ्या गाढवाचा जन्म पुढे ओझच वाहत राहा. काय म्हणतील, ठीक आहे ओझच झालं, पण मग कथा कीर्तन करायचं म्हटल्यावर, नाही कथा कीर्तन श्रवण करायचं म्हटल्यावर, सत्संग करायचं म्हटल्यावर, अनुष्ठान जप तप साधना करायचं म्हटल्यावर त्या ठिकाणी जागरण करावं लागतं. मग झोपा कधी काढायच्या, झोपीचे का पोते बांधायचे. सोते सोते क्या सोते हो, जागो जपो मुरारी. सोते सोते क्या सोते हो, जागो जपो मुरारी. एक दिन ऐसा आवेगा तू लंबे पाव पसारे. सोते सोते क्या सोते हो, जागो जपो मुरारी. सोते सोते क्या सोते हो, जागो जपो मुरारी. सोते सोते क्या सोते हो, जागो जपो मुरारी. भगवान परमात्म्याचं चिंतन करा. त्या चिंतनानं काय होईल तर बघा, त्या चिंतनात किती ताकद आहे, किती ताकद आहे बघा. प्रभू रामचंद्रजीच्या जर नामाचा आम्ही उच्चाराचा महिमा जर पाहिला, किती महान आहे. श्रीराम जय जय राम, दो अक्षर का प्यारा नाम. श्रीराम जय जय राम, दो अक्षर का प्यारा नाम. राम नाम के जपने से ही, राम नाम के जपने से ही बन जाते सब बिगड़े काम. श्री राम जय जय राम, दो अक्षर का प्यारा नाम. श्री राम जय जय राम. एवढा महान आहे महाराज, कारण राम नाम आधार जिने ओ जल में भी राह बनाते हैं. जिन पर कृपा राम करे ओ पत्थर भी तर जाते हैं. भगवंताच्या नामानं दगड सुद्धा तरली श्रोते सज्जन हो. एवढं त्याचं नाम श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्या श्रीहरीच्या रंगामध्ये आम्ही रंगलं पाहिजे. बाकीचे रंग फेल आहेत महाराज, एवढे फेल आहे. त्याच्या रंगात रंगल्याच्या नंतर मग त्याचं चिंतन केल्यानंतर, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी आवडीने भावे हरी नाम घेसी. आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. महाराज म्हटले, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. खेद संत महात्म्यांनी केलंच नाही महाराज, पण लोकांनी संतांचा खेद केला. लोकांनी संतांना छळलं. आताचा विषय सोडावं. बघा, माणसं म्हणतात आता पूर्वीची माणसं वाईट होती, पूर्वीची माणसं चांगली होती, आता वाईट आली.
जिथं सत्य तिथं असत्य, जिथं चांगलं तिथं वाईट, हे पूर्वीपासून आहे. बघा तुम्ही ज्ञानोबरायांच्या बाबतीत विचार केला, काय अवस्था होती महाराज जीवनाची. बाबाजींच्या हाच जो सप्ताह झाला, त्या सप्ताहामध्ये माझीही कीर्तन सेवा होती. तर ज्या वेळेला संघटन तयार झालं, बाबाजींनी सांगितलं, ताई हे काहीच करायचं नाही. कुत्रा आपल्याला चावल्यानंतर आपण जर कुत्र्याला चावलं तर त्याच्यात आपल्यात फरकच काय राहिला. सर्व ज्या वेळेला संघटनेचा उद्रेक होण्याची वेळ आली, बाबांनी सांगितलं, नाही संप्रदायाला मला कालिमा फसायचा नाही, लोकांनी चव्हाट्यावर आणू द्या पण मला आणायचं नाही. मी तिथे तुलसीपत्र ठेवून निघेल, पण मला ते नको आहे. माझ्या संप्रदायाला कुठे कलंक नाही लागला पाहिजे, कारण मी जोग बाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेतला विद्यार्थी आहे, पाईक आहे. हे शब्द बाबांचे तेव्हा होते. श्रोते सज्जन हो, आणि भाग्यवान आहात तुम्ही की असं रत्न आपल्या गावामध्ये जन्माला आलेत. माझा एवढा अधिकार नाही, मला माहिती नाही, पण सांगून जाईल. बघा, जर असं ठरलं नरेंद्र मोदी साहेब तुमच्या गावामध्ये येणार आहे, तुम्हाला आवडतात का? पण मोदी साहेब आवडतात का हो? नाही आवडत. ओबीसी आवडतो का? तर बघा, असं जर ठरलं मोदी साहेबांचं हेलिकॉप्टर आपल्या या शिरसगावमध्ये येणार आहे, डायरेक्ट दिल्लीवरनं हेलिकॉप्टर निघल आणि या धर्म मंडपाच्या वरती घिरक्या घालून इथं उतरल, असं होईल का? अच्छा, मला वाटलं की तुमच्याकडे होतं असं. असं होणार नाही. हेलिपॅडही असंही उतरणार नाही, हेलिपॅड जरी आलं तरी. तर ते हेलिकॉप्टर आल्याच्या येण्या अगोदर CRP SRP भला मोठा मिलिटरीचा फौज फटा, भले मोठे या ठिकाणी पूर्ण नगर, आपल्या हे जे अंबिका नगर, तुम्ही अहमदनगर म्हणत असाल, पण अंबिका नगर हे मूळ नाव आहे. अहमदनगर विदर्भी गिदडांनी केलं. अंबिका नगर जिल्ह्यातले सर्व पोलीस त्या ठिकाणी भला मोठा फौज फटा तैनात होईल. योग्य जागा निवडल्या जाईल आणि त्या जागेची इन्क्वायरी होईल. अर्थात ती जागा पूर्ण तपासली जाईल की आता इथे बॉम्बस्फोट वगैरे काही होण्याची शक्यता आहे की नाही. जर ती जागा योग्य वाटली, असं जर वाटलं इथं धोका होण्याची शक्यता आहे, तिथं हेलिकॉप्टर येईल का मोदी साहेबांचं? नाही येणार ना? का येईल? नाही येणार. प्रत्येकाची स्वतःच्या जीवाची काळजी असते महाराज, आणि भगवंताला सुद्धा त्याची काळजी असते. तर जर असं ठरलं तर काय होईल, आधी सर्व इन्क्वायरी, सर्व तपास केला जाईल. इथे बॉम्बस्फोट वगैरे होण्याची शक्यता नाही. जर जागा योग्य वाटलीच, श्वान पथक येईल, हे सर्व पथकं येतील, त्या जागेचं चेकअप करतील. जागा योग्य वाटली तर तिथे मोदी साहेबांचं हेलिकॉप्टर उतरवलं जातं. बरोबर आहे ना? हा, जर मग देशाचा पंतप्रधान इथे यायचा असेल तर त्या ठिकाणी एवढी तपासणी केल्या जाते, मग ज्या कुळामध्ये, ज्या भूमीमध्ये असे संत रत्न जन्माला येतात तर किती कुळाची पुण्याई बघितली जात असेल. श्रोते सज्जन हो, पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती. विठ्ठल आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या संत महात्म्यांना आपण जपलं पाहिजे. तुम्ही विचार करा, विधर्मी लोकांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचे जे काय असतील ते, मला इथे नामोच्चार करायचा नाही आहे, नाही का, मौलाना वगैरे काय जे असतील ते, कितीही काही होऊ द्या महाराज, तरी सुद्धा ती लोक हमारे हे. आणि आपली माणसं, आपल्या माणसाला थोडंसं काही जर झालं ना महाराज, तर त्या ठिकाणी त्याचा अपप्रचार करणारी माणसं आपलीच असतात. कुठे यूट्यूबला बातम्या, काय चाललंय महाराज महाराष्ट्रामध्ये, काय चाललंय हिंदुस्थानमध्ये. एक काळचा आमचा हिंदुस्थान संतांच्या, बघा, एक काळचा आमचा हिंदुस्थान की हिंदुस्थानचे संत अमेरिकेच्या धर्तीवर गेल्याच्या नंतर तिथे अमेरिकेतल्या माता माऊल्यांनी म्हणावं, आम्हाला तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्यावेळेला आमच्या संतांनी उत्तर दिलं, विचारलं, माऊली तुम्हाला लग्न करायचं आहे, पण माझ्याशी लग्न करून तुमचा काय फायदा? तर सांगितलं, तुमच्यासारखं रत्न माझ्या पोटी जन्माला यावं. त्यावेळेला उत्तर दिलं, माझ्यासारखं रत्न पोटी जन्माला आणण्यापेक्षा एक काम करा, मलाच तुम्ही तुमचा पुत्र रत्न माना. स्वामी विवेकानंद, ही आमची परंपरा आहे आणि त्याच परंपरेला धरून आज आमची संत महात्मे चाललेली आहेत महाराज. आणि म्हणून ही परंपरा आम्ही जोपासत असताना किती अडचणी, असंख्य अडचणी येतात महाराज, पण भगवंताला काळजी असते.
कारण संतांचं संतपण सिद्ध करण्यासाठी या भगवान परमात्म्याच्या लीला असतात माई बाप हो. कारण बघा तुम्ही संत जनाबाई महाराजांच्या बाबतीत जर विचार केला, आला विषय म्हणून या ठिकाणी सांगून जाईल. संत जनाबाई महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर काही माणसं म्हणतात, ताई तुमचा देव नाही विसंबत येरा, किड्या मुंग्यांवर सुद्धा लक्ष ठेवणारा जर तुमचा भगवान परमात्मा आहे तर जनाबाईची पंढरपुरातून धिंड काढली तेव्हा का तुमच्या देवाला झोप लागली होती का? सुळावर देण्यात आलं, चोरीचा आरोप लागला, काय अवस्था झाली? एके दिवशी प्रकार काय झाला, जणी संग दळू लागला, जणी म्हणत तसे ओविला, जणी म्हणत तसे ओविला, ऐकून देव दंग झाला, नाही शुद्धी राहिली त्याला, प्रातः काळ समय झाला, पाहून देव दचकला, पुजारी येतीन पूजेला, मी नाही दिसलो तर त्याला, होईल बोबट सर्व लोकाला, असा विचार करून मनाला, देव गडबडीने निघाला, तेवढ्यात प्रकार काय झाला, शालू आणि हार विसरला, घेऊन वाकळ जणीची मंदिरी नटला, राम राम राम, घेऊन वाकळ जणीची मंदिरी नटला, राम राम राम, पुजाऱ्याने उघडले द्वार, पाहिला रुक्मिणीवर नाही शालू जोडे आणि हार, पुजाऱ्याने महाद्वार उघडला, पाहिला तर जनाबाईची गोधडी अंगावर आहे, हे माहितीच नव्हतं, पण गोधडी जनाबाईचीच होती. देवकाव एवढा विसर भोळा नव्हता की जनाबाईच्या घरामध्ये दागिने विसरून राहावे आणि जनाबाईची गोधडी अंगावर घ्यावी. काय पवित्र ती गोधडी असेल, आमचा नमस्कार लवकर देव स्वीकार करत नाही. जनाबाईची गोधडी भगवान परमात्म्यानं खांद्यावर घ्यावी आणि मंदिरामध्ये नटावं मायबाप हो. काही भजन असेल माझ्या संत जनाबाई महाराजांच्या जीवनामध्ये, पण लोकांनी तिथे माझ्या जनाबाईंना सुद्धा सोडलं नाही मायबाप हो. पंढरपुरामध्ये चर्चा झाली, कुणाची गोधडी आहे, कुणाची गोधडी आहे, कुणी केली भगवान परमात्म्याची विटंबना. तपासांती कळालं जनाबाईची गोधडी आहे. त्यावेळेला तपास करून आली सकळ, समजले जणीची वाकळ, राम राम राम, जणीची वाकळ, राम राम राम. राजदूतानं फरमान काढलं, हिला एकच शिक्षा, हिला सुळावर द्या. राजदूतानं ते फरमान काढल्याच्या नंतर माझ्या संत जनाबाई महाराजांची पंढरपुरामध्ये धिंड काढण्यात आली, साखळदंडांनी जखडल्या गेलं आणि लोक माझ्या जनाबाई महाराजांकडे बघून म्हणू लागली, नास्तिक प्रवृत्तीची माणसं. कारण ज्याला सर्प चावला त्याला कडुलिंब गोड लागतो, त्याला मिरची सुद्धा तिखट लागत नाही महाराज. ज्याला कावीळ झाला, पिवळा कावीळ झाला की त्याला सगळं पिवळं दिसायला लागतं. जसा चष्मा असेल त्याला तसं जग दिसू लागतं. नास्तिक माणसाला सर्व नास्तिक दिसतं, सज्जनाला सर्व काही चांगलंच दिसतं. त्याच वेळेला जनाबाई महाराजांची धिंड काढण्यात आली पंढरपुरामध्ये. लोक काय म्हणतात, सज्जनांनी म्हणावं, नाही रे माझी जणी तशी नाही आहे, कुणीतरी ही विटंबना दुसऱ्यांनी केली असावी. पण जे नास्तिक होते ना महाराज, त्यांनी म्हणावं, जनीनं भगवान परमात्म्याची ही विटंबना केली, भगवंताचे दागिने हिनं चोरले आणि जनाबाईची धिंड काढण्यात आली. राजदूतानं सांगितलं, चला आता म्हटले सुळावर द्या हिला, सुळावर. पंढरपुरामध्ये धिंड काढण्यात आली. लोक म्हणतात आता हिचं भक्तीचं सोंग उघडं पडलं. फार म्हणतो ते माझा देव, माझा देव, कुठे आयचा देव. त्यावेळेला अवस्था अशी झाली, सुळतो रोविला चंद्रभागेच्या तिरी, राजदूत म्हणे जनाईला, करा आता सुळावर जाण्याची तयारी. कोण आहे तुझा तो देव, हा कत्या मारी, राम राम राम, हा कत्या मारी, राम राम राम. जनाईन फोडीला टाहो धाव, श्रीरंगा पांडुरंगा केशवा माधवा. अरे जनीचा ईशनीसाठी विठ्ठल धावे पाठी पाठी, घडी घडी येणारा माधवा. अरे माझ्या पांडुरंगा श्रीरंगा, आज तुला कोठे केशवा निद्रा लागली. त्याच वेळेला ऐकूनी जनाईचा टाहो, हरी प्रगटला, सुळाचे झाले पाणी, राम राम राम. सुळाचे झाले बघा त्या पाणी, राम राम राम. सुळाचे झाले बघा त्या पाणी, राम राम राम. काय
जेवायची धिंड काढली तेव्हा देवाला का झोप लागली होती का? सुळावर देण्यात आलं तेव्हा देव प्रगट झाला. पण श्रोते सज्जन हो, देवाला माहिती होतं जोपर्यंत हिच्या घरात जाऊन हिच्यासोबत दळण दळून माझ्या दागिने मी तिथं विसरत नाही आणि हिची गोधडी अंगावर घेत नाही तोपर्यंत हिच्यावर चोरीचा आरोप लागत नाही, जोपर्यंत ही चोर म्हणून सिद्ध होत नाही. या अज्ञानी लोकांमध्ये तोपर्यंत हिला सुळावर देण्यात येत नाही आणि जोपर्यंत हिला सुळावर देण्यात येत नाही तोपर्यंत मला सुद्धा इथे प्रगट होता येत नाही, सुळाचं पाणी पाणी करता येत नाही. आणि जोपर्यंत इथे मी प्रगट होत नाही तोपर्यंत माझ्या जणीचं संतपण सिद्ध होणार नाही. संतांचं संतपण सिद्ध करण्यासाठी या भगवान परमात्म्याच्या लीला असतात. विठ्ठल हो बघा, मग असे बाबाजींचा विषय आला होता. ज्यावेळेला सर्व संघटनेची तयारी झाली तर बाबाजींनी एकच सांगितलं की ताई आई आमचं वय बाबांपेक्षा खूप लहान आहे, पण ते त्यांच्या अंतःकरणातला भाव की आई आता कितीही संघटन तयार झालं तरी ज्ञानोबारायांच्या भूमीत राहिलो, ज्ञानोबारायांकडनं एकच शिकलो. लोकांनी ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये शेण टाकलं, भिक्षा काढून घेतली, पीठ काढून खाली सांडून दिलं, ते लातांनी घासडलं आणि ज्ञानोबारायांनी तिथे काय उद्रेक केला नाही. त्या ज्ञानोबारायांच्या भूमीत राहिलो तर त्यांचा काहीतरी आदर्श मी घेतला पाहिजे आणि पूर्ण त्या ठिकाणी ते वातावरण बाबांनी थांबवलं आणि तिथे तुलसी पत्र ठेवलं आणि सोडून दिलं. माई बाप हो, बघा आपण भाग्यवान आहात की आपल्या भूमीमध्ये आपल्या गावामध्ये असे महात्मे जन्माला आले. अशी काही गावं आहेत महाराज की तिथे महात्म्यांचा लवलेश नाही. असे काही गावं आहेत की तरसतात आमच्या गावात बाबाजी यावे म्हणून. आणि म्हणून त्या ठिकाणी बाबांनो आपल्या संत महात्म्यांना जपा, आपली संस्कृतीची जोपासना करा. कारण कितीही माणसं शिकली तरी काही उपयोग नाही. ईश्वरासारख्या बापाची मान ही वर असावी. गावातून चालताना आईच्या डोळ्यात कधी पाणी नसावं आणि हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागेल असं वागणं नसावं. समजून जायचं पक्का सुशिक्षित आहे. नाही तर किती शिकले महाराज, धर्म संस्कृतीवरच जर आक्षेप घ्यायला लागले तर काही उपयोग आहे त्या गोष्टीचा. आणि म्हणून त्या ठिकाणी धर्म संस्कृती जपा. विषय आहे आपला रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोलला सी पतंगे. संत जनाबाई महाराज जर भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगल्या नसत्या, बाकीच्या पतंगाला या जगाला भुलल्या असत्या तर त्या ठिकाणी कदाचित देवाची प्राप्ती ईश्वराची प्राप्ती त्यांना झाली नसती. आणि म्हणून त्या ठिकाणी बघा रंगायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगा. बाकीच्या पतंगाला काय बोलता महाराज? तर बघा आपल्या समोरच आदर्श जीवन आहे. बाकीच्या पतंगाला संस्थान म्हणजे पतंग झालं, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगायचं, बस भगवंताचं भजन सोडणार नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी बाबांनो जीवन जगत असताना त्या श्रीहरीचं भजन करा. त्याच्या रंगामध्ये रंगल्यानंतर तारणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून तुकोबरा यांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये उपदेश रंगे रे श्रीरंगे, रंगी 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 रंगे रे श्रीरंगे. काय फुललासी पतंगे, काय फुललासी पतंगे, पतंगे शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. काय फुललासी पतंगे, काय फुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय फुललासी पतंगे, काय फुललासी
रंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. पुढे महाराजांनी सांगितलं, शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष जणे. त्या देहाला कितीही नटा, इतका मेकअप एवढा मेकअप. भारतीय नारीने शृंगार जरूर करावा, पण भारतीय संस्कृतीला साजेल असा शृंगार करावा. बघा, आज पाश्चिमात्य देशाच्या संस्कृतीने आम्हाला विळखा घातला. अर्धवट कपडे सांगून जाईल या ठिकाणी, फाटक्या जीन्स ही आमची संस्कृती आहे का? कारण या आई बहिणींच्या रक्षणासाठी आमच्या थोर वीर स्त्रियांनी काय केलं, झाशीच्या राणीनं काय केलं, राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींनी काय केलं. राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींचा जर विचार केला तर काय अवस्था होती. आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुप कर दुश्मन भाग न पाएगा. आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुप कर दुश्मन भाग न पाएगा. सीमाओं की रक्षा करने, नारी धर्म की रक्षा करने अपने मन में ठान ली. बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की. हा अजेंडा माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींचा होता. आताच्या माऊल्या फाटकी जीन्स, केसाचे फुगे ओठाला लाली, निघाल्या महाराज. इतर धर्माच्या पोरींच्या बाबतीत विचार करा, कॉलेजला जर निघाल्या तर नखापासून केसापर्यंत तिळभर सुद्धा अंग उघडं नाही, आणि आमच्या निघाल्या अंग प्रदर्शन करत. ही संस्कृती आहे का आपली? हा सुशिक्षितपणा आहे का आमच्या अंगी? काही म्हणतात आमच्या कॉलेजला असं, आमच्या कॉलेजला तसं. कितीही मोठं कॉलेज असू द्या, आदर्श घ्या आमच्या थोरवीर स्त्रियांचा. कारण बघा, तुम्ही शिका, तुम्ही जरूर. सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला हा अधिकार दिला शिक्षणाचा, पण सावित्रीबाई फुले सर्वात जास्त शिकलेल्या महिला असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण आज प्रत्येक महिला जर सुशिक्षित असेल, शिकत असेल, तर त्याचे उपकार, त्याचं श्रेय जातं माझ्या सावित्रीबाई फुलेंना. एवढ्या अवहेलना झेलल्या महाराज, डोक्यावरचा पदर कधी बाजूला नाही गेला. सांगून जाईल, एक नारी शक्ती, नारी शक्तीनं तुम्ही साधारण नाही आहात, महान आहात तुम्ही. कारण बघा, दिल्लीचं तख्त सांभाळलं एका नारी शक्तीनं, पण डोक्यावरचा पदर कधी बाजूला जाऊ दिला नाही. प्रतिभाताई पाटील, हा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. नारी शक्तीनं आज या भारतभूला, या भारतभूमीला भारतरत्न मिळवून दिला एका नारी शक्तीनं, लता दीदी मंगेशकरांनी. बाल्य अवस्थेमध्ये पाहण्यासाठी पाहुणे आले. मुलांना सांगितलं मुलगी सावळ्या वर्णाची आहे, म्हणून मी लग्न या मुलीला मी नापसंत केलं महाराज, पसंत केलं नाही मुलीला. पण जिद्द अशी होती, असंख्य अडचणी, पण जिंकण्याचं ध्येय कधी हरलं नाही, आत्मविश्वास कधी ढळू दिला नाही. अशी जिद्द मनामध्ये त्याच दिवशी संकल्प ठाम केला. आज मी सावळ्या वर्णाची आहे, मी सुंदर नाही म्हणून मला नाकारलं ना, तर असं गायन तयार करल, असं गायन तयार करल की जगातला सुंदरातला सुंदर माझ्या गाण्यानंच मी पागल करल. हा आदर्श आज आमच्या मुलींनी, लेकी बाळींनी घेतला पाहिजे. माता माऊल्यानो, जिच्या हाती पाण्याची दोरी तीच या जगताचा उद्धार करी. आणि म्हणून आज पुढे अखंड हिंदुस्थान आम्हाला जर टिकवायचं असेल तर माझ्या माता माऊल्यानो, मुला मुलींच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल, पाश्चिमात्य देशाची संस्कृती, प्रीती झिंटा, सैराट गैराट असे भंगार सिरियल देण्यापेक्षा त्या युवक युवतींच्या हातामध्ये जगज्जननी राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचे दिव्य चरित्र द्या. त्या मुला मुलींच्या हातामध्ये महाराणा प्रतापांचा दिव्य संघर्ष द्या, झाशीच्या राणीचा दिव्य संघर्ष द्या. चमाकुठी सन 57 में यह तलवार पुरानी थी, खूब लड़ी मर्दानी वे तो झाशी वाली राणी थी. चित्तोडगडावर वास्तव्य करणाऱ्या महाराणी पद्मिनीचं दिव्य चरित्र आम्ही आमच्या लेकी बाळींच्या हातामध्ये दिलं पाहिजे. ज्या माय बहिणीला वाटत असेल माझी मुलगी पळून जाऊ नये, माझ्या मुलीनं विधर्मी गिधडासोबत लग्न करू नये, माझी मुलगी लव जिहादची शिकार बनू नये, असं जर वाटत असेल ना माझ्या माता माऊल्यानो, पाश्चिमात्य देशाची संस्कृती, अर्धवट कपडे हे देऊ नका. त्या मुला मुलींच्या हातामध्ये रामायण महाभारत द्या. त्या लेकीबाळीच्या हातामध्ये 5-5 हजाराच्या मेकअपच्या किट पर्समध्ये टाकून देता. एखाद्या गिधडानं जर रस्त्यामध्ये अडवलं तर मेकअपची किट थोबाडावर फेकून मारल का? त्या लेकीबाळीच्या पर्समध्ये आम्ही आज एक शस्त्र दिलं पाहिजे स्वतःच्या रक्षणासाठी. आणि
सांगून जाईल या ठिकाणी माझ्या माता मौल्यांनो, ही पाश्चिमात्य देशाची संस्कृती देण्यापेक्षा त्या लेकी बाळींच्या हातामध्ये चित्तोडगडावर वास्तव्य केलेल्या महाराणी पद्मिनीचं राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींचा संघर्ष आम्ही दिला पाहिजे. कारण चित्तोडगडावर वास्तव्य केलं महाराणी पद्मिनीनं. आताच्या बाया मुलगी पळून गेली की आमच्यासारख्या महाराज लोकांजवळ येऊन रडतात आणि म्हणतात, काय सांगावं महाराज, फार सुंदर होती पोरगी, पळून गेली. तुला का झोप लागली होती? सुंदर होती म्हणून पळून गेली. तुमच्या सौंदर्याला किंमत नाही, तुमचे संस्कार सुंदर असले पाहिजे. चेहरा सुंदर असून उपयोग नाही. तर बघा, चित्तोडगडावर वास्तव्य केलं महाराणी पद्मिनीनं. काहीच नाही तुमच्या पोरींचं सौंदर्य. महाराणी पद्मिनीच्या सौंदर्याचा विचार केला तर पान खावं तर घशातून ठिसावं एवढं सौंदर्य होतं. अल्लाउद्दीन खिलजी सुद्धा तिच्या सौंदर्याला भुलला होता आणि अल्लाउद्दीन खिलजीनं त्या ठिकाणी पत्र पाठवलं होतं, हे महाराणी पद्मिनी, जर माझी झालीस आणि माझ्या प्रेमाला जर होकार दिलास ना तू, तर दख्खनची राणी तुला बनवीन. पण अशा खोट्या प्रलोभनाला भुलणारी ही नार नव्हती. रामायण, महाभारत, श्रीमद भागवताच्या संस्कारानं वाढलेली ही हिंदुस्थानची खानदानी नार होती. ते पत्र पाहिलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. पण मी माझ्या नारी धर्माला आणि मी माझ्या हिंदवीला ग्लानी येऊ देणार नाही असा संकल्प केला. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि पुन्हा पूर्वीच्या काळी जे काही पत्रक असायचे त्या ताबुदामध्ये, शाहीच्या ताबुदामध्ये तो पेन, ती लेखणी बुडवली आणि त्या ठिकाणी त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या पत्राला उलट उत्तर पाठवलं. उत्तर एवढं सुंदर होतं माझ्या माता मौल्यांनो, कीर्तनातलं काहीच घेऊ नका, फक्त एवढं वाक्य तुमच्या लेकी बाळींच्या हातामध्ये द्या, सांगून जाईल. त्या अल्लाउद्दीन खिलजीला दिलेलं उत्तर असं होतं, हे अल्लाउद्दीन खिलजी, अरे तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को छूना तो दूर लेकिन देख भी नहीं सकता, क्योंकि इस हिंदुस्तानी नारी को पाने के लिए कलीजा भी चाहिए हिंदुस्तानी शेर का. तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को देख भी नहीं सकता. हे उत्तर महाराणी पद्मिनीचं होतं. आणि म्हणून हे दिव्य चरित्र आज आम्ही आमच्या लेकी बाळींच्या हातामध्ये दिले पाहिजे. आम्ही काय देतो आता? आया संस्कारशीर नाही राहिल्या. बाई जर देव यांनी पाहायला लागली, कार्टून पाहायला लागली, तर कुठून असे महावीर जन्माला येणार आहेत? कार्टूनचा प्रभाव सांगून जाईल. एका माऊलीनं गरोदरपणामध्ये कार्टून कार्टून कार्टूनच पाहत राहिली. आता कार्टून पाहिल्याच्या नंतर तिथं कुठं महावीर जन्माला येणार आहे? तिथं कार्टूनच जन्माला येणार. कार्टूनचा प्रभाव असा झाला, जन्माला आलं कार्टून, जन्माला आलं, 5 वर्ष वयाचं झालं, आईनं सांगितलं आता शाळेत जायचं. शाळेत जातो. मोठं झाल्यावर काय करायचं? म्हणे आई मला पायलट व्हायचं. पायलट झाल्यावर काय करशील बाळा? तिला वाटलं आता हे म्हणाल पहिली राईट तुलाच मारल. त्यानं सांगितलं आई तू काळजीच करू नको, पायलट झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा विमानात बसन तर पहिला बॉम्ब आपल्याच घरावर फेकल. हा कार्टूनचा प्रभाव आहे. आणि म्हणून गरोदरपणामध्ये लेकी बाळींच्या हातामध्ये रामायण द्या, महाभारत द्या. कारण रामायणाची शिकवण किती दिव्य आहे, आमच्या माय ज्ञानेश्वरीची शिकवण किती दिव्य आहे. कारण माय ज्ञानेश्वरीचा जर विचार केला, ज्ञानोबरायांच्या बाबतीत विचार केला, तर वयाच्या 16व्या वर्षी एवढं गूढ ज्ञान या अज्ञानी समाजाला दिलं. कारण गीता होती पण कुणाला येत होती? पिता. मग अलंकापूरच्या आईनं काय केलं? त्याचे 9000 डोस तयार केले आणि भवरोग झाला होता महाराज या अज्ञानी समाजाला. आणि मग या भवरोगावर हा काढा निर्माण केला. 9000 डोस पाजले या बाळाला आणि तेव्हा या बालकाचा भवरोग नाहीसा झाला. किती अगणित असे उपकार केले माई बाप हो. चला, विषय आहे आपला शरीर जायाचे ठेवणे, धरीसी अभिलाष जने. एक दिवस या देहाची 3 चिमूट राख होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कारण भजनात किती ताकद आहे बघा. भजनात का मन रंगावं आमचं? मन लागो यार फकीरी में, मन लागो यार फकीरी में, मन लागो यार फकीरी में. आखिर ये तनखा का मिलेगा क्यों फिरता मगरूरी में. आखिर ये तन 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 आखिर
गो यार फकीरी में, आखिर ये तन खाक मिलेगा क्यों फिरता मगरूरी में, मन लागो यार फकीरी में. आता फकीरी म्हटलं की लोक म्हणतात झोळी घ्यायची आणि मागायचं की काय. अहो त्याच्यासारखं जीवनच नाही मग. विठायला विठायला कारण किती कमावलं तरी तूने जो कमाया है, तूने जो कमाया है कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हात आया है और खाली हात जाएगा. सोबत फक्त आपलं कर्म येणार आहे. म्हणून कर्म करताना माणसानं चांगलं कर्म करावं माय बाप हो. जीवन जेतो ऐसा जे की चाह कुठे और मरतो ऐसा मरगी मौत भी मह कुठे. विठ्ठल हो. आणि म्हणून त्या ठिकाणी या देहाची राखच होणार आहे. ही प्रचिती तुकोबरायांना आली. ही प्रचिती आल्याच्या नंतर अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. आणि मग तुकोबरायांनी अभंगाच्या ध्रुवपदात उपदेश केला. शरीर जायाचे ठेवणे, 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 शरीर जायाचे ठेवणे. ओ शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. धरिषी अभिलाष धने, धरिषी अभिलाष धने, धरिषी अभिलाष धने, शरीर जायाचे ठेवणे, 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 शरीर. बरं नाही वाटलं तुम्हाला? एवढेच कसे आळसून गेलात तुम्ही? हा कडक उपवास धरला का? बट्टी द्या बट्टी. विठायला विठायला तर शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष जने. पुढे महाराजांनी सांगितलं की नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. ज्याला तुम्ही माझं माझं म्हणतात ते तुमचं नाहीच आहे. ज्याला तुम्ही माझं म्हणतात त्यांनी पण म्हणलं पाहिजे हे पण माझंच आहे. एखाद्याला तुम्ही बळच म्हणायचं हे माझं, पण त्यानं पण म्हणलं पाहिजे ना हां हे पण माझंच आहे. बघा तुम्ही आता उदाहरण, आता तुम्हाला नेवासा जवळ आहे. एक उदाहरण सांगून जाईल म्हणजे लक्षात येईल. नेवाशाला आपल्या गावातल्या एका युवकानं एखादा बिझनेस सुरू केला, कपड्याचा बिझनेस सुरू केला. आजकाल लोकांचा कपड्यावर चांगला जोर आहे. चांगले कपडे, कडक कपडे, इस्त्रीचे कपडे, नाही का? तर नेवासा फाट्याला कपड्याचं दुकान टाकलं, बिझनेस सुरू केला आणि शिरसगाव टू नेवासा असं दररोजचं अपडाऊन सुरू झालं. विषय आपला असा चालू आहे
की नवे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर, द्रव्य दारा क्षणभंगुर यावर बोलतीये. ज्याला तुम्ही माझं म्हणता त्यानं पण म्हणलं पाहिजे माझं आहे म्हणून. संत महात्म्यांनी देवाला म्हटलं देव आमचा, पण देवानी सुद्धा तेवढीच इज्जत केली महाराज. देव घरामध्ये तर बसायचं असतं, पण महाराष्ट्र हे हिंदुस्थान हे जगाचं देवघर आहे. महाराष्ट्र हे या देशाचं देवघर गणल्या गेलं. मग या देशाच्या देवघरामध्ये देवानी बसायचं होतं, पण देव उभा राहिला. का उभा राहिला तर दोही बाही संताची या सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल. एवढा आदर भगवंतांनी आमच्या संत महात्म्यांचा केला माई बाप हो. कारण संत महात्म्यांनी देवाला आपलं म्हटलं. आपण कुणालाही आपलं म्हणतो, आपण कशालाही आपलं म्हणतो. गाडी असेल तर आपण म्हणतो माझी गाडी, पण गाडी नाही म्हणत नाही हे माझं, गाडी म्हणत नाही हे माझं आहे म्हणून. माणसं म्हणतात घर माझं, पण घराने म्हणलं पाहिजे ना घर माझं. एक दोन प्रश्न तुम्हाला मी विचारून जाईल. एवढी मी अधिकारी नाही आहे पण बोलेल. बघा, तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर कुणाचं आहे? तुमचं आहे का आमचं आहे? खरं सांगायचं आणि कीर्तनात खरं बोलायचं. तुमचं आहे का आमचं? आमचं. आमचं जर म्हणत असाल तर उद्या आम्ही येतो, आमच्या नावे करून द्या तुम्ही, चालेल का? तुम्ही हो आम्ही काही येत नाही. एवढे कंजेस्टेड लोक आहे महाराज, एकाच्या मुखातून हो आवाज आला नाही. बरं चला जाऊ द्या, तुमचं तुम्हाला लखलाप. ज्या घराला तुम्ही माझं म्हणता, तुम्ही काय म्हणता? घर आमचं. बरं ठीक आहे, आता एक दोन मावल्या म्हटलं की घर आमचं नाही, कुणाचंच नाही. तुमच्या घरासमोर अनोळखी व्यक्ती कुत्र येऊ द्या हो साधं, तुम्ही हाड माझ्या दारात उभं राहू नको म्हणणार की नाही? मग ज्या घराला तुम्ही माझं म्हणता ते घर म्हणतं का हे माझंच आहे म्हणून? तुमचं ज्या वेळेला आत्मतत्व निघून गेलं आणि हा देह मातीचा देह मातीमध्ये जाणार आहे, देह शांत झाल्यानंतर घर म्हणतं का? बाकीच्यांना भांडतं का ते घर बाकीच्यांशी? बाहेर काढू नका, माझा आहे तो, माझी उभारणी त्यानं केली, त्याला बाहेर काढायचं नाही, त्याला बाहेर काढाल तर मी तुम्हाला बाहेर काढल, असं म्हटलं का आजपर्यंत एखादं घर? बरं, तुम्ही ज्या घराला माझं माझं म्हणता ते घर तर म्हणत नाही. बरं खरं सांगा, तुम्ही ज्या घरात राहता तुम्ही म्हणता घर आमचं आमचं आहे आमचं आहे. खरं सांगा, घर तुमचं आहे का सिमेंट विटा वाळू दगडाचं आहे? सिमेंट विटा वाळू दगडाचं आहे. आणि तुम्ही काय म्हणता? आमचं म्हणता की नाही? मग तुम्ही येडे कशाने? ते तुम्ही ठरवा. विठाला विठाला हो, ते आपलं नाहीच आहे. ज्या पैशाला तुम्ही माझं म्हणता. बघा, आपला विषय आला होता, शिरसगावच्या युवकानं नेवासा फाट्याला कपड्याचं दुकान टाकलं आणि कपड्याचं दुकान टाकल्याच्या नंतर तो युवक पुन्हा शिरसगावला यायला निघाला. चांगला धंदा झाला त्याचा. 10 वाजेपर्यंत दुकान चाललं. 11 वाजता पुन्हा माघारी यायला निघालं. 11 वाजता माघारी यायला निघालं. रात्रीचा प्रसंग आहे. मध्ये ते जे काय कुठलं गाव लागलं होतं दादा आपल्याला, ते काय जे असेल ते गिडेगाव वगैरे, गिडेगाव फाट्यावर त्या ठिकाणी त्याला 4-5 चोरांनी अडवलं आणि याच्या खिशामध्ये 50,000 रुपयाची जुडी आहे. पैशाची जुडी, मेथीच्या भाजीची नाही, पैशाची जुडी. पैशाची 50,000ची जुडी आहे. तिथं 4-5 चोरांनी पकडलं. ह्यानं ते पैसे असे बाजूला फेकले नांगरलेले शेतामध्ये. त्याला वाटलं ते वाचतील. आता मला सांगा, त्या पैशाला दुकानात गेल्यानंतर एखाद्या माणसानं जर 500 रुपयाच्या नोटीला जर याच्या हात लावलं तर हे काय म्हणतं? हात नका लावू, पैसे माझे आहे. चोर आहेस का? हे काय म्हणतं? चोर आहे का? माझ्या पैशाला हात लावू नका म्हणतो का नाही माणूस? म्हणणार की नाही? का तुम्ही म्हणत नाही? तुम्ही म्हणत नसेल तर तसं सांगा, आम्ही थांबतो, गावभर सगळं जमच करून घेऊन जातो. म्हणता का? म्हणता ना आमचंच आहे म्हणून. माणसं म्हणतात माझे पैसे आहे, हात लावू नको ह्याला. तो युवक काही म्हणत होता माझे पैसे आहे, पण चोरांनी इतकं मारलं, एवढं मारलं महाराज, 50,000 रुपयाची जुडी बाजूला पडलेली आहे. पण ते 50,000 रुपये असे नाही म्हटले मारू नका हो, इथपर्यंत मी त्याच्याच खिशात बसून आले, माझा सोबती आहे तो. म्हणते का? नाही म्हणत. आणि माणूस काय म्हणतो? माझे पैसे, माझं द्रव्य. नव्हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. काही सोबत येणार नाही महाराज, हे सर्व क्षणभंगूर आहे. सोबत फक्त येणार आपलं कर्म. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगलं करा. संप्रदायाला पोषक असं कर्म करा.
धर्माला पोषक असं कर्म करा, जेणेकरून गावामध्ये एकोपा राहील असं कर्म करा, परिवारामध्ये सुद्धा एकता टिकेल असं कर्म करा, आणि कुठेतरी आमचा भारत देश जगाच्या पाठीवर हा हिंदू राष्ट्र घोषित व्हावा असं कर्म आम्ही केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बघा, या हिंदू राष्ट्रासाठी कर्म केलं माझ्या धर्मवीर शंभूराजांनी. काही कर्म केलं महाराज, प्राणाची आहुती दिली, पण हिंदवी लागलांनी येऊ दिली नाही. आम्ही करतोय काय धर्मासाठी? आमच्या थोरवीर पुरुषांनी केलं काय धर्मासाठी? आमचं काय योगदान आहे धर्मासाठी? आम्ही धर्मकार्य तर करत नाही, पण धर्मकार्य करणाऱ्याला मागं मात्र चांगल्या प्रकारे खेचतो. कारण इथल्या लोकांची खासियत आहे. एक जागतिक लेवलची सभा होती, नॅशनल सभा. त्या सभेमध्ये सर्व देशाचे शास्त्रज्ञ आले होते. ज्या देशाचा शास्त्रज्ञ तो त्या देशाचे खेकडे घेऊन यायचं असं मीटिंगमध्ये ठरलं. बर्नीमध्ये भरून खेकडे आणले. अमेरिकेचे खेकडे, अमेरिकेचा शास्त्रज्ञ, अमेरिकेची बरणी, अमेरिकेचे खेकडे. रूसची बरणी, रूसचे खेकडे. इंग्लंडची बरणी, इंग्लंडचे खेकडे. सर्व देशाचे खेकडे. तिथे भारताचा सुद्धा नंबर होता. सर्व बरण्याला झाकणं लावलेली होती, पण भारताच्या बरणीला झाकण लावलेलं नव्हतं. त्यावेळेला अमेरिकेवाले म्हणले, का हो तुम्हाला डोक्याचा भाग कमी आहे का? म्हणले, शेवटी भारतीयच राहिले तुम्ही, नाही का, संस्काराच्या मागं लागणारे. तुम्हाला डोक्याचं माइंड कमी आहे म्हटले, अक्कल नाही म्हटले, तुम्हाला अक्कल काढली भारतीयांची. भारतीय म्हणले, कसं काय हो? बरणीला झाकण नाही लावलं, खेकडेवरती जाणार नाही का? भारतातल्या शास्त्रज्ञांना सांगितलं आमचे खेकडेवर जात नाही. म्हणे, का बरं? तुमच्या भारतातले खेकडे अपंग आहेत का? त्यावेळेला भारतातल्या शास्त्रज्ञांना सांगितलं, अरे बाबांनो, अरे आमच्या खेकड्यांसारखे मजबूत पाय जगाच्या पाठीवर एकाही खेकड्याची नाही आहे. म्हणले, मग खेकडावर जाईल ना, एवढे मजबूत पायाचे खेकडे आहेत तर? म्हणले, आमचे खेकडे वर जात नाही. म्हणे, का बरं? गप्पा तर फार मारता, मजबूत पाय आहेत, मजबूत पाय आहेत, मग बरणीला झाकण का नाही लावलं तुम्ही? हं, अपंग खेकडे घेऊन आलात आणि सांगता. त्यावेळेला भारतातल्या शास्त्रज्ञानं सांगितलं, अरे आमचे खेकडे अपंग नाही आहे, पण आमच्या खेकड्यांची खासियत आहे, आमचा एक खेकडावर जाऊ लागला की बाकीचे खेकडे त्याला खाली खेचतात. म्हणले, बरणीच्या वर तो जाणार नाही. आणि हा तो पाण्यातला खेकडा नाही महाराज, हे समाजात बसलेले खेकडे आहेत महाराज. खेकड्याची प्रवृत्ती हा सुद्धा चांगला कर्म करणाऱ्या माणसाला मागं खेचणारी. अरे आपली माणसं मोठी करायला शिका. आपल्या गावातला एखादा युवक शिकायला लागला, संप्रदायात येऊ द्या महाराज, त्याला काय चिडवतील आणि काय डिचवतील माणसं सांगताच येत नाही. चांगल्या पोस्टला, चांगला ग्रॅज्युएट होऊन चांगली पोस्ट त्यांनी काढू द्या, UPSC MPSC देऊ द्या, त्याची प्री जरी निघाली तरी माणसं म्हणतात, आम्हाला माहिती आहे पुढच्या परीक्षेत फेलच होणार आहे. जेव्हा लाल दिव्याच्या गाडीत बसून गावात येतं तेव्हा सॅल्यूट करणाऱ्या जाती इथे आहेत महाराज. तरी सुद्धा नावं ठेवतात, पैसे भरले असतील म्हणून. बघा, आपल्या माणसाला मोठं करायला शिका, आपल्या माणसांना कुठेतरी वाव द्या, आपली संस्कृती जपा. पण इथे एकच झालं महाराज, भारत का कुछ नहीं बिगड़ा दुश्मन की तलवारों ने, भारत को बर्बाद किया है भारत के ही गद्दारों ने. कभी अपने गद्दार न होते तो राजगुरु सुखदेव भगत सिंह फांसी पे न जाते, कभी अपने गद्दार न होते तो झाशीच्या राणीला स्वतःवर गोळ्या झाडून घेण्याची वेळ येत नव्हती, और कभी अपने गद्दार न होते तर त्या ठिकाणी 26/11च्या हल्ल्यामध्ये हमारे देश के जवान इतने कभी शहीद नहीं होते. विठ्ठल विठ्ठल. हो, कारण बघा तुम्ही शंभूराजांच्या बाबतीतही विचार केला तर स्वतःचा सक्का मेहुणा गणोजी शिर्के वतनदारीसाठी फितूर झाला महाराज. काय अवस्था झाली होती शंभूराजांच्या बाबतीमध्ये. औरंगजेबानं फरमान काढलं होतं, जोही संभाजीला पकडून देईल त्या ठिकाणी त्याला इनाम देण्यात येईल, त्याला एखादं छोटंसं राज्य देण्यात येईल, एखादा परिसर त्याच्या ताब्यात देण्यात येईल, 5 गावाचं तरी त्याला आम्ही सर्व काही सरदारकी वगैरे देऊ, काय जे असेल त्या काळामध्ये. आपलीच माणसं गद्दार झाली. स्वतःचा सक्का मेहुणा वतनदारीसाठी फितूर झाला आणि रात्रीच्या खानाच्या पोराला जाऊन मिळाला. घौडदौडीच्या काळामध्ये विश्रांती मिळावी देहाला म्हणून संगमेश्वरी गेली मुक्कामाला. संगमेश्वराला मुक्कामी गेल्यावर काय अवस्था झाली?
माझ्या शंभू राजांना गाढ झोप लागली, काळ झोप लागली आणि हा गद्दार माणूस रात्रीचा त्या ठिकाणी खानाला जाऊन मिळाला. स्वतःच्या सख्या मेवण्यानं घात केला आणि काय या जगाकडनं अपेक्षा करावी माई बाप हो. ही शिकवण आम्हाला आमच्या या वाङ्मयातनं भेटते. बघा, स्वतःचा सख्खा मेवणा गणोजी शिर्के वतनदारीसाठी फितूर झाला आणि खानाला जाऊन खानाच्या पोराला जाऊन मिळाला आणि सांगितलं, मुकरब अगर आप हमें वतनदारी दोगे तो यू संभा को पकड़ देता हूँ. त्यानं सांगितलं, अब्बा जान शिर्के क्या कहता है? बोले क्या कहता है? शिर्के कहता है अगर मुझे वतनदारी दोगे तो संभा को पकड़ देता हूँ. अरे दिली जाईल म्हणले शिर्क्यांना वतनदारी. गद्दार माणूस निघाला महाराज. रात्रीचं त्या ठिकाणी संगमेश्वराला लाखोच्या संख्येनं फौजेनं त्या ठिकाणी वेढा टाकला आणि माझ्या शंभू राजांना जखडबंद केलं. 7 मावळ्यांना बरोबर घेऊन महलोजी बाबा आणि माझ्या शंभू राजांचे मित्र कसा असावा? मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा तर कवी कलशासारखा मित्र असावा. त्या वणव्यामध्ये कवी कलशानं आणि महाराज एवढे वयोवृद्ध असणाऱ्या महलोजी बाबानं सुद्धा ढाली सारखी 3.5 तास शंभू राजाची सुरक्षा केली. पण लाखोच्या फौजे पुढं एवढे मावळे काय करणार आहे? शेवटी माझ्या शंभू राजांना जखडबंद केलं. साखळ दंडाने एवढं जखडबंद केलेलं होतं. काटेरी साखळ दंड होते. रक्ताच्या चिरकंड्या दुसऱ्याच्या अंगावर उडत होत्या. माझ्या शंभू राजाला किती वेदना होत असतील. पण स्वराज्यासाठी या हिंदवीला वाचवण्यासाठी त्या वेदनेला काडी इतकी सुद्धा किंमत दिली नाही माई बापू हो. भेडेसगाव शिराळा बागणी मार्गे अंबिका नगर मध्येच पेडगावचा किल्ला, आता त्याला तेव्हा बहादूरगड नाव होतं, आता धर्मवीरगड नाव दिलेलं आहे. त्या धर्मवीर गडामध्ये औरंगजेबाच्या समोर हजर केलं. आजूबाजूला सर्व नंग्या तलवारी आहे. चिलटाला सुद्धा जाता येणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त आहे. पण एवढ्या कडेकोट बंदोबस्तामध्ये हा सिंहाचा छावा बेडरपणे छातीकडून उभा आहे. औरंगजेब कुचक बोलला. औरंगजेब म्हणतोय, शंभू कैसी है तबियत? फक्त मान हलवली माझ्या राजानं, काहीच नाही बोलले. अशा गिदडा पुढं माझ्या राजांनी काय बोलावं? त्यावेळेला काय म्हणतोय, काय प्रलोभन फेकलं. पण महाराज रक्तातच लाचारी पत्करणं नव्हतं. शंभू राजांना औरंगजेब म्हणतोय, शंभू सोडून तुझ्या धर्माला, इस्लाम जर झाला तर जीवदान देईन तुला. त्यावेळेला शंभू राजे म्हणतात, तळपायाची आग मस्तकाला गेली. आजूबाजूला सर्व नंग्या तलवारी आहे. कधीही तलवार अर्थात मृत्यूच्या दारात उभे आहे. पण मृत्यूच्या दारात उभे असताना सुद्धा काही उत्तर दिलं महाराज? ना मरणाचं भय ना कशाचं भय. त्यावेळेला उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? काय म्हणतात शंभू राजे, बुड्ढे सुभाकी औलाद, हे डुकराच्या औलादी, अरे दख्खन काय मला बहाल करशील आणि जीवदान काय मला बहाल करशील? या तर गोष्टी माझ्यासाठी किरकोळ आहेत. अरे पण तुझी मुलगी देऊन जावई जरी केला तर ठोकरीन अशा मोहाला हिंदू धर्म माझा मला प्यारा. हे उत्तर माझ्या शंभू राजांचं होतं. आम्ही काय करतो आहे धर्मासाठी, आमचं काय योगदान आहे धर्मासाठी. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शंभू राजांना आपल्या सर्वांना ज्ञात आहे, वडू तुळापूरला आणलं. आजही पेडगावचा किल्ला साक्ष देतो जिथे शंभू राजांचे डोळे काढले गेले. वडूला आणल्याच्या नंतर, तुळापूरला आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी औरंगजेब हतबल झाला होता. सर्व अंगाची कातडे काढल्या जात होती. महाराज लोधा बनवल्या जात होता. लाकडं जशी साळावी अशा माझ्या शंभू राजांची कातडं चाळल्या जात होती. उकळतं पाणी अंगावर फेकल्या जात होतं. मिठाचं पाणी अंगावर फेकल्या जात होतं. काय वेदना माझ्या राजांना होत असतील बाबांनो. आणि म्हणून त्या हिंदवीला जपा, त्या संस्कृतीला जपा. टिळे माळा मिरवा. अरे ज्याच्या कपाळाला गंध नाही, केसाला शेंडी नाही, त्याला हिंदू म्हणून कसं ओळखायचं? आपल्या बाळावरचं कुंकू आणि केसाची शेंडी, गळ्यातली माळ सुरक्षित राहावी याच्यासाठी रक्त रंजित नरसंहार करणारे शंभू राजे सर्व अंगाचा लोधा बनवला. बोलायला तर जीभ शिल्लक राहिली नव्हती, कारण माझ्या शंभू राजांची जीभ कत्तल करून हिंस्र पशूच्या समोर फेकली होती. बोलायला जीभ शिल्लक राहिली नाही. काही दिवस बाकी राहिले होते प्राण ज्योत मालवायला. त्यावेळेला बस फक्त नेत्रही नव्हते राहिले. अंतकरणात धडपड चालू होती आऊ साहेबा. आणि महाराजांना त्या ठिकाणी आठवावं, तुमचा पुत्र प्राण अर्पण करेल
पण हिंदवीला ग्लानी येऊ देणार नाही. आबासाहेब, तुम्ही सांगितलं होतं सावधानता बाळगा, पण आपल्यांनीच माझा घात केला. जरी माझा घात केला, कितीही माझे हाल केले, तरी सुद्धा मी माझा धर्म सोडणार नाही. माझ्या आबासाहेबांना दिलेलं वचन मी कधी मोडणार नाही. पित्यावर किती प्रेम करावं हे माझ्या राजाकडनं शिकावं. एवढ्या वेदना होत होत्या. शेवटी औरंगजेब हतबल झाला, समोर आला, सांगितलं शंभू, अरे एवढ्या वेदना देऊन सुद्धा जर तू त्या ठिकाणी इस्लाम कबूल करत नाही आहे तर ठीक आहे, तरी सुद्धा मी तुला एका अटीवर सोडतो. सांग तुझा गनिमी कावा, सांग तुझा खजिना. त्यावेळेला सांग तुझं धन. काहीच बोलत नव्हते, बोलायला जीभ शिल्लक राहिली नव्हती. हातामध्ये लेखणी घेतली आणि तो काय पूर्वीच्या काळी काय कापडा राहायची ती लिहिण्यासाठी जो काय कागद असेल त्या कागदावरती माझ्या शंभू राजांनी काय लिहिलं, हे घे माझं धन, हा घे माझा खजिना आणि हा घे माझा गनिमी कावा. जय भवानी, जय शिवाजी, हाच आहे माझा गनिमी कावा. अरे काय निष्ठा होती धर्मावर, आमची काय निष्ठा आहे धर्मावर, आम्ही काय करतोय धर्मासाठी. अरे माझ्या धर्मवीर शंभू राजे, राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीच्या संस्कारानं वाढलेलं हे बालक वयाच्या 13व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ या समाजाला आम्ही अर्पण केलं आमच्या शंभू राजांनी. आम्ही काय करतोय धर्मासाठी, आमचं काय योगदान आहे. आम्ही तर धर्म कार्य करत नाही, पण धर्म कार्य करणाऱ्याला माग खेचल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, पुनश्च सांगून जाईल, अरे धर्म कार्य करणारी ही माणसं रात्रीचा दिवस आणि पूर्ण समर्पणाने धर्म कार्य करत असतात. पण काही गोष्टीवरून जर त्यांना कलंकित केल्या जात असेल, माग खेचल्या जात असेल ना, तर लक्षात ठेवा, नरक सुद्धा स्वीकारणार नाही माई बाप हो. विठ्ठल 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 हो. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं 10 वाजलेले आहे बाबाजी. 10चा आपला टाइम आहे नाही का. मला काय, मी दोन तास काय 4ही तास बोलेल. शिवव्याख्यान असेल, बाकी काय जो विषय असेल नाही का. चला, जास्त वेळ जर घेतला तर तुमचा गैरसमज होईल. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला दुसऱ्या गावात संधी भेटत नाही का, आमचंच गाव उरलं होतं का. कमी बोललं तर पुन्हा म्हणतात टिपणं बसून आले होते काय महाराज. हो, असाही कुणाचा गैरसमज होऊ नये. या ठिकाणी रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने. नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर, शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणेही विठू धरा, शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने. श्रोते सज्जन माई बाप हो, या अभंगावर जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकीचं बोलली असेल तर माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. आपल्या पायातली चप्पल तुटली की आपण त्या चपलीची शिलाई करतो, पुन्हा चरणाचं स्थान देतो. तसं बोलता बोलताही चप्पल कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळील क्षमारूपी धाग्यानं या चपलीची शिलाई करा. जाता जाता सांगून जाईल, तुम्हाला हे महात्मा पाहिजे का, नाही पाहिजे. नसेल तर तसंही आम्हाला सांगा. आमचा परिसर आजही त्यांना स्वीकारायला तयार आहे. मी गुणगान करत नाही कुणाचं, गुणगान आम्हाला करायचंही नाही. आज संभाळा त्यांना. संत महात्म्यानं तुमच्याकडून काहीच लागत नाही महाराज, ना तुम्हारी धन दौलत ना तुम्हारा कपडा लत्ता. बस 2 शब्द प्रेमाने बोला आणि धर्म कार्य करत असताना मग खेचू नका, सहकार्य करा. अरे विधर्मी लोकांचा थोडा एकच बाबतीत आदर्श घ्या, बाकीचा घेऊ नका. काही जरी झालं तर हमारे हे, काही जरी झालं तर हमारे हे लक्षात ठेवा. आता बघा, आपल्या बऱ्याच काही महिला मंडळांच्या आता नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. काही महिलांच्या अंगामध्ये जर देवी आली तर माणसं काय म्हणतात, ह्या बाईनं ढोंग मांडलं, सोंग सुरू केलं. अरे मजारमध्ये नमाज पडल्याच्या नंतर ते पाणी पिलं तर आजार बरा होतो म्हणतात. मग तुम्ही म्हणा ना, आमच्या बाईच्या अंगात आलेली देवी पण खरी आहे, काय अडचण आहे तुम्हाला. आणि कुणी जर आपल्या साधू संतांबद्दल काही बोललं तर त्यांना म्हणा ना, अरे कुछ भी हुआ तो हमारे हे हमारे. हे रक्त छत्रपतींचं आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या माणसांना जपलं, आपल्या माणसांना जपायला सांगितलं, म्हणून आपली माणसं जपा आणि या हिंदवीला जपा, साधू संतांना जपा. आज जर या साधू संतांना आपण जपलो नाही तर उद्या पुढची येणारी पिढी कुठली
कुठल्या दृष्टीने संप्रदायातील, कुठल्या दृष्टीने अध्यात्म मार्ग स्वीकारेल म्हणून आपली माणसं जपा, आपली संस्कृती जपा, देशाचं रक्षण करा, या भारतभूचं रक्षण करा, आमचा देश अखंड हिंदुस्तान म्हणून टिकला पाहिजे. असे जर बघा विधर्मी लोकांचं षडयंत्र आहे फार मोठं. कारण या ठिकाणी फक्त माझं एवढंच वाक्य मला कॅमेऱ्यामध्ये नको आहे दादा, यूट्यूबला. गेल्या टाईम ज्या वेळेला आपल्या धर्माकडे घेतल्याच्या नंतर माझ्यासोबत अजूनही एक साध्वी माताजी होत्या, आमच्याबरोबर कार्य करणाऱ्या, फार मोठं कार्य आहे त्यांचं. माता शबरीच्या वंशज आहेत साध्वी यशोदा दिदी, शबरी मातेच्या वंशज. त्यांचंच मार्गदर्शन आम्हाला होतं. सोबत ज्या वेळेला आम्ही कार्य करत होतो त्यावेळेला गुजरातमधल्या सर्व साधू संत आणि जे काही प्रतिष्ठित माणसं होती सर्वांनी बाबाजी 450 त्या परिवारांना, आदिवासी हिंदूंना त्या ठिकाणी कुणी कपडे, कुणी माळा, कुणी हवन पात्र आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. आणि आपल्याकडे असं कार्य करायला गेलं का आपले लोक काड्या करतील महाराज, आग लावून पेटून देतील, पण साथ देणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी साथ देत चला. गौमातेचं रक्षण करा, साधू संतांचं, संस्कृतीचं रक्षण करा, आई वडिलांचे आदर आतिथ्य करा, ज्येष्ठ श्रेष्ठांना जपा, या महाराज मंडळींना जपा. आज ही संप्रदायामधली ही जुनी मंडळी, यांना विचारा तुम्ही आळंदीमध्ये काय दिवस काढले यांनी. महाराज मधुकरी करून ते दिवस, ते उदाहरण भरण करावं. इंद्राणीचं पाण्यासोबत शिळे कुटके खाऊन यांनी महाराज संप्रदाय जपत आहे. आणि ते गावाकडं आल्याच्या नंतर लोकांनी त्यांना काही म्हणावं महाराज. लक्षात ठेवा. आणि नाही साथ देता आली तरी चालेल. पुढचा जन्म साधू संतांना प्रताडित केलं, साधू संतांना नाव ठेवलं, पुढचा जन्म मुक्याचा आणि बैऱ्याचाच होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. मी नाही सांगत, महाराज सांगतात. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. साधू संतांची स्तुती नाही केली, निंदा केली म्हटले साधू संतांची. म्हणून त्या ठिकाणी जीवन चांगलं जगा, धर्म संस्कृती जपा आणि अखंड हिंदुस्तान कसा टिकेल ह्याच्याकडे थोडं आमचं ध्येय असलं पाहिजे. कारण या अखंड हिंदुस्तानसाठी आज आमच्या थोरवीर महापुरुषांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या. माई बाप हो, मला आता असं वाटतं आपण इथेच थांबावं. झालेली सेवा या ठिकाणी बाबाजींनी या ठिकाणी सेवेसाठी निमंत्रित केलं. आपल्या सर्वांच्या वतीनं बाबाजींना या ठिकाणी दंडवत प्रणाम. आपल्या सर्व श्रोते माईबापांना दंडवत प्रणाम. गायक वादक महाराज मंडळींना सुद्धा दंडवत प्रणाम. साऊंड सिस्टमवाल्या दादांना सुद्धा. अगदी सुंदर असं वातावरण आहे. आपला हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह इवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या न्यायानं असाच उत्तर वाढत जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण याच ठिकाणी थांबूया. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई भजन होईल. सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. जे टाळी वाजवणार नाही, मुखाने नाम घेणार नाही, त्याला त्याच्या शेजारी बसलेल्याची शपथ आहे. त्यांनी बघून घ्या वाजवतो का नाही. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.